नमस्कार, पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी. शहरातील संपूर्ण पाणी पुरवठ्याचा मास्टर प्लॅन सादर करण्याचे आदेश. पिंपरी चिंचवड शहराच्या पाणी पुरवठ्यासाठी पवना, आंध्रा आणि भामा आसखेड जलवाहिनी योजना तातडीने मार्गी लावणे, पाणी गळती रोखणे आणि सांडपाणी पुनर्वापरावर भर द्या यासाठीचा मास्टर प्लॅन 15 दिवसात सादर करा, असा आदेश महापालिका अधिकाऱ्यांना स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांनी काल दिला. पिंपरी चिंचवडच्या इतिहासात मराठीतला पहिला विकास आराखडा यावेळेसचा असणार. पिंपरी चिंचवड शहरातील स्थानिक भूमिपुत्र अनिश राजेंद्र काळभोर व धनराज रामा काळभोर या दोन युवकांनी शहराचा विकास आराखडा मराठीत बनवण्याचा संकल्प केल्याने काल झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत या विषयाला मान्यता देण्यात आली. हे दोघे नामांकित फर्ग्युसन महाविद्यालयातील कायदा शाखेचे विद्यार्थी असून निगडी काळभोरनगर येथील ग्रामस्थ आहेत. 22 वर्ष वय असताना कायदा शाखेचा अभ्यास करता करता महाराष्ट्र राजभाषा अधिनियम 1864 व राज्याचे धोरण याविषयी अभ्यास करून 70 वर्षात एकही डीपी प्लॅन मराठीत नाही असं या विद्यार्थ्यांच्या निदर्शनास आले आणि त्यांनी डीपी प्लॅन मराठीत बनवण्याचा कायदेशीर प्रवासास सुरुवात केली. शासनाने त्यांच्या या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. पवना नदी प्रदूषणाविरोधात माजी नगरसेवक भोंडवे यांचे उपोषण. पवना नदीतील वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर पालिका क्षेत्रातील नागरिकांना स्वच्छ पाणी मिळावे यासाठी माजी नगरसेवक तुकाराम भोंडवे यांनी उपोषण सुरू केले आहे. तसेच विविध भागातील सांडपाणी तसेच औद्योगिक मैला पवना नदीत मिसळतो असा आरोप त्यांनी केला. दरम्यान पालिकेच्या आरोग्य विभाग प्रमुखांनी भेट देऊन सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पासाठी निधी उपलब्ध नाही असे त्यांना सांगितल्याचा दावा भोंडवे यांनी केला आहे. पिंपरी चिंचवड शहराच्या अतिरिक्त आयुक्तपदी आता IAS कुलदीप जंगम यांची नियुक्ती. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी कुलदीप जंगम यांची नियुक्ती शासनाने केली. ते भारतीय प्रशासकीय सेवेत असून सामान्य प्रशासन विभागाने त्यांच्या बदलीचे आदेश जारी केले आहेत. मात्र महापालिकेत यापूर्वी असलेल्या एकाही अतिरिक्त आयुक्तांच्या बदलीचा आदेश अद्याप काढलेला नाही. त्यामुळे कोणाच्या जागी जंगम यांची नियुक्ती झाली हे अद्याप निश्चित झालेलं नाही. श्री जंगम यांच्या निमित्ताने महापालिकेला प्रथमच अतिरिक्त आयुक्त पदावर IAS व्यक्ती मिळाली आहे. पिंपरी चिंचवडच्या तापमानात वाढ, उन्हात बाहेर पडू नका, पालिकेचे आवाहन. शहरात दिवसेंदिवस तापमानात वाढ होत असून उष्माघाताचा धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागामार्फत नागरिकांनी खबरदारी घ्यावी व शक्यतो उन्हात बाहेर पडू नये असे आवाहन करण्यात आले. पालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये उष्माघाताच्या रुग्णांसाठी आवश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध असून आपत्कालीन परिस्थितीवर त्वरित उपचार मिळण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली असल्याचे महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर लक्ष्मण गोपने यांनी सांगितले. नागरिकांनी दुपारी 12 ते 4 या वेळेत उन्हात जाणे टाळावे, भरपूर पाणी प्यावे, डोक्यावर टोपी, छत्री किंवा कापड वापरावे असे त्यांनी आवाहन केले आहे. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. आणखीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा पिंपरी चिंचवड न्यूज. सोबतच आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम चॅनलला फॉलो करायला विसरू नका. तसेच यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.